नमस्कार, डीएसओ चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया या घडीची पक्षी प्राणी संदर्भातली बातमी. निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर अभय अरण्य येथे विदेशातून पक्ष्यांचे थवे हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी नांदूर मध्यमेश्वर येथे दाखल झाले असून येथील वन परिषद अधिकारी हिरालाल चौधरी यांनी पक्षी प्रेमी पर्यटकांना तसेच विद्यार्थी, शिक्षक, तरुण तरुणी यांना केले आवाहन. दररोज हजारो पर्यटक नांदूर मध्यमेश्वर येथे पक्षी प्राणी पाहण्यासाठी गर्दी करत असतात. थंडीच्या वातावरणात 300हून अधिक प्रजातीचे विविध प्रकारचे पक्षी प्राणी नांदूर मध्यमेश्वर मध्ये पाहावयास मिळतात. यात शिकारी पक्षी, कोकिळा, बदक, मोर व रंगीबेरंगी पक्षी बघावयास मिळाले. दरम्यान पर्यटकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, या प्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, पंकज चव्हाण, गंगाधर आगाव इत्यादी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. DS4 मराठी ब्युरो रिपोर्ट, निफाड. नमस्कार, माझं नाव ईशान चंद्रात्री आहे. आज मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे, नांदूर मध्यमेश्वर बर्ड सँक्च्युरीमध्ये. इतकी मजा आली मला. आम्ही आल्या आल्या चालायला गेलो, 2 किलोमीटर तिकडे चाललो, मग आता 1 किलोमीटर इकडे चाललो आणि त्या वॉकच्या ड्युरिंग इतक्या गोष्टी बघायला मिळाल्या. आम्हाला सायबेरियन क्रेन दिसला, आम्हाला ग्रे हेरन्स दिसले. प्रत्येक पक्षामध्ये इतका क्लास, इतका एलिगन्स होता. छोटे पक्षी खूप बघायला मिळाले, किंगफिशर, वेगवेगळ्या विविध रंगांचे. मला खूप आऊल बघायचा होता. पंकज दादांनी लगेच मला सांगितलं कुठे दिसू शकतो, सो आम्ही झाडांमध्ये जाऊन बघून आलो तिकडे त्या साईडला. आणि खूप मजा आली बघायला की यार, एवढ्या मोठ्या निसर्गात आपण किती छोटे आहोत. प्रत्येक पक्षीचा कशी त्याची लाईफस्टाईल असते, काय काय करतात, त्यांचे इंटरॅक्शन्स कसे एकमेकांबरोबर. सो शिकायलाही मिळालं. नावं नुसतीच नाही शिकायला मिळाली, पण त्यांच्याबद्दल आणि पक्षी कुठून येतात, कसे मायग्रेटरी आहेत, काही युरोपहून येतात, सायबेरियातून येतात, त्यांच्या लाईफस्टाईल बद्दल कळलं. सो बस खूप मजा आली. एवढंच मी आवाहन करीन की सगळे या. नाशिकची जी जगात भारी गोष्ट आहे आपल्याकडे, एवढे पक्ष्यांचे स्पीशीज, ते एन्जॉय करा. वेस्टर्न घाटातली युनिक गोष्ट. आणि वेळ असतोच खूप गोष्टी करायला. मॉल्स बनलेत, खूप पोलिंग ॲलीज बनल्यात. नाशिक बदलत चाललंय, डेव्हलप होत चाललंय. तर त्यामध्ये नाशिकची जी मूळ गोष्ट आहे ती पण एन्जॉय करा आणि सेलिब्रेट करा नाशिकला. नमस्कार, मी गंगाधर आगाव. मित्रांनो, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे दरवर्षी आपण चर्चेत असतं. सगळे लोक बघतात, सीझन आला का सगळे नांदूर मध्यमेश्वरच पळतात. परंतु नांदूर मध्यमेश्वर यावर्षी एक विशेष खासियत अशी की जसं आपण भरतपूर जातो आणि तिथे जे पॉन्ड केलेले आणि पक्ष्यांना बसण्याकरता जे माउंट केलेले ते ह्या वर्षी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात बघायला मिळतील. यावर्षी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यामध्ये आत्ताच्या घडीला साधारणतः 141 ते 42 प्रकारच्या स्पेसीज मायग्रेटरी आपल्याकडे 2 ते 3 दिवसामध्ये साईट होतात. त्यामध्ये पिंटेल विजन, गडवाल, शावलर, गार्गनी, ब्लॅकविंग स्टील असे विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. यावर्षी साधारणतः इतक्या प्रकारच्या पक्ष्यांना रोस्टिंगसाठी जागा तयार झालेल्या असल्यामुळे पर्यटकांना इथे पक्षी बघण्याची खूप मोठी सुवर्ण संधी वन विभागाने यावर्षी नक्कीच उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये मायग्रेशनमध्ये यावर्षी ऑस्ट्रेलिया नावाचा जो असतो, साऊथ अमेरिकेतून आपल्याकडे 6,500 किलोमीटर अंतर पार करून आलेला पक्षी, तो आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी पण बघू शकेल, इतक्या चांगल्या प्रकारे तो साईट होतो. स्मॉल पॅटिंकोल साधारणतः हा पक्षी खूप दूरवरून बघायला लागायचा. तोही पक्षी आता मोठ्या संख्येने, साधारणतः 200-400च्या संख्येने आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. तसेच आवलेट, स्पॉटेड आवलेट पण आहेत, ग्रेटर स्पॉटेड ईगल, अशा विविध प्रकारच्या ज्या स्पेशीज आहेत त्याही यावर्षी चांगल्या प्रकारे साईट होतात. साधारणतः आता ह्या घडीला मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच पक्ष्यांची संख्या जास्त आहे. नमस्कार, मी हिरालाल चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, नाशिक. आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. यावेळी आपल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विविध पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे. बरेच प्रवासी पक्षी रशिया, मंगोलिया, त्याचबरोबर सायबेरिया आणि हिमालयातनं दाखल झालेले आहेत. विविध बदक प्रजाती असतील, क्रेन असतील, स्टॉर्क असतील, हे आपल्याला बघायला मिळत आहेत. मी सर्व पर्यटक, पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींना आवाहन करतो की नाताळच्या सुट्टीत आपण नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याला भेट द्यावी. नाशिक पासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य असून इथं निवासाची सुद्धा आम्ही उत्तम व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व पर्यटकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पक्षीप्रेमींनी भेट द्यावी.